महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा हा सह्याद्रीच्या डोंगरावरील दुर्गम भाग। हिरवळीने नटलेल्या या डोंगर दऱ्यात अनेक लहान मोठे धनगरवाडे आहेत, जिथे अद्याप देखील साधा एक रस्ता होऊ शकलेला नाही। यामुळे या घनदाट जंगलातून वन्यजीवांपासून संरक्षण करत 10-20 किलोमीटर पायपीट करत नागरिकांना आपलं स्थळ गाठावं लागतं। मग अशा ठिकाणी येथील लहान मुलांना शिक्षणासाठी काय करावं लागत असेल याचा विचार प्रत्येकालाच येत असेल। या धनगर वाड्यातील बहुतांश लोक अशिक्षित असल्यानं हा अशिक्षितपणा आपल्या मुलांना येऊ नये यासाठी प्रत्येक पाल्य आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी धडपडतोय। मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून मिळाल्यानं या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कसं मिळणार हा मोठा प्रश्नच। मात्र आता वारणा शिक्षण समूहाने उपाय शोधला असून दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागात 5 नव्या डिजिटल शाळा सुरू करून या विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षणासाठी आदर्शवत पाऊल टाकलंय। यामुळे पालकांमधून देखील समाधान व्यक्त होत असून काय आहे ही नेमकी संकल्पना आणि कशा पद्धतीने धनगरवाड्यात सुरू आहे शिक्षण जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्यानं येथे गवे, बिबटे यासह वन्यजीवांचा वावर नेहमीच असतो। याशिवाय या भागात अनेक धनगरवाडे देखील आहेत। मुख्य रस्त्यापासून 20 ते 25 किलोमीटर आत या धनगरवाड्यापर्यंत पोहोचायला साधे रस्ते सुद्धा उपलब्ध नाहीत। अशा ठिकाणी शिक्षणाची काय व्यवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी। म्हणून या धनगरवाड्यातील अनेक लहान लहान मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी दररोज तारेवरची कसरत करत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते। कोतुली धनगरवाडा एक खाली इथनं मलकापूरला जायचं म्हटलं किंवा अमीनला जायचं म्हटलं तर एक 10 किलोमीटर आहे। त्याच्यासाठी पोरं इथून पुढे शिकत नाहीत। 7वी 8वी पर्यंत शाळा आहे। आम्हाला 9वीचा वर्ग खोलायचं बरेच दिवस आमच्या डोक्यात होतं। साहेबांनी आमच्यासाठी सहकार्य केलं याचा धन्यवाद आहे। इथून 10 किलोमीटर खाली जावं लागतं। बाकी काय आता रस्ता नव्हता आतापर्यंत, आता काय रस्ता आहे चालू आहे। अजून काय काय अडचण येते गावात? गावात अडचण काय पाण्याची आहे, आपलं किरकोळ पाणी प्यासाठी आहेच म्हणा। बाकी काय गाडी घोडा वडाप वगैरे असं काय नसतंच। 2 व्हीलर जास्तीत जास्त 2 व्हीलर्स आहेत। हीच भानगड का बाकी एसटी वगैरे काय नाही आमच्या इथं। आता काळजी भरपूर असते पण असून काय करायचं, शाळाच नाहीत आम्हाला जवळ तर। 9वी पर्यंत वर्ग खोला, आता बघूया किती येतात किती नाही याचं म्हणजे आहेत 17-18 पोरं 9वीच्या वर्गात आहेत आता सध्या। आपला मुलगा मुलगी सुरक्षितपणे शाळेतून पुन्हा घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कोतोली येथील धनगरवाड्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे। या गावात 1ली ते 8वी पर्यंतची शाळाच भरते। 127 पटसंख्या असली तरी तशी मुलींची संख्या कमीच। अशातच 9वी 10वीच्या शिक्षणासाठी तब्बल 10 ते 20 किलोमीटर खाली जंगलातून पायपीट करत दुसऱ्या गावात जावं लागत असल्यानं बहुतांश मुली 8वी नंतर शाळा सोडतात, तर मुलं दुसऱ्या गावात जातात। इथे शाळा 8वी पर्यंत होती, पण आता आम्हाला शाळा इथं नाही आहे। आम्ही 9वीला खाली जायचो आणि आता 10वीला पण खाली जायला लागते। आम्हाला चालायला गाडी नाही, पाऊस जास्त आहे, काळजी करते ते, पण आम्हाला तर गाडी नाही। इथे शाळा निघाली तर आम्ही इथे जाणार। शाळा शिकायची इच्छा आहे, मात्र शाळा शिकायची इच्छा आहे आमची। किती किलोमीटर तुला खाली जायचं? तरी 4-5 किलोमीटर चालत आहे। होय होय। इथं अजून काय सोयी सुविधा आहेत का नाही तुम्हाला काय गावात? गावात नाही एवढं काय काय लागते इथं, काय गरजेचं? गाडी बिडी लागते। गाड्या नाही येत? गाड्या नाही येत। मी इथं अंगणवाडी सेविका म्हणून 14 वर्ष झालं काम करते। इथं म्हणजे हा डोंगराळ परिसर, इथं 8वी पर्यंत शाळा आहे। 8वी नंतर मुलांना इथून बाहेर म्हणजे अमेनी किंवा कोतोली असं म्हणजे बाहेर शाळेला जायला लागतं। काय अडचण येतात पोरांना, काय नाही? अडचण म्हणजे इथे एक तर अजून काही गाडीची व्यवस्था नाही।
आणि म्हणजे मुलांना जायला जरा पावसा पाण्यातून याच्यातून अडचणच येते. इथले बहुतांश लोक अशिक्षित आहेत, शिकलेले नाही आहेत. त्यांना काय वाटतं, इथल्या गावकऱ्यांना इथं काळजी वाटते का पोरांची शाळेत वगैरे? हो, बाहेर गेली मुलं गाडीतून म्हणा किंवा कशाने असं चालत वगैरे गेली तर मुलांना म्हणजे पालकांना काळजी वाटते मुलांची, की डोंगराळ भागातून जायची मुलं म्हटल्यावर त्यांची मुलं व्यवस्थित आपली असावीत किंवा यावीत, असं त्यांना काळजी असतेच की सारखे. मग आता या पुढं इथं 9वी 10वीची शाळा सुरू होते, काय वाटतं पोरं येतील काय, गावकऱ्यांना काय? येणार की मुलं इथे येणार. इथे जवळ शाळा झाली तर जवळ असलेलं कोणाला नको आहे का, येणार सगळे शाळेला येतील. आम्ही कोतोली गावचे रहिवासी आणि हे कोतोलीपैकी धनगरवाडा आहे. मग ह्या धनगरवाड्या आम्ही 9 किलोमीटर चालत येतो. इथं मुलांची शिकायची इच्छा आहे, त्यामुळं आम्हाला पण जरा हवस वाटते यायची आणि म्हणजे इथे येऊन मुलांना शिकवायची. अशातच आता शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून एकत्र करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे अनेक या धनगरवाड्यातील विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. यामुळे यावर उपाय म्हणून वारणा शिक्षण समूहाने या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली करत त्याला डिजिटलची जोड दिली आहे. या भागातील आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी उमंग हा उपक्रम राबवला असून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून 9वी आणि 10वीचे वर्ग त्याच गावात भरवणार आहेत. यामुळे अनेक मुलांना याचा फायदा होणार असून अनेक विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाणार आहेतच. मात्र स्कूल चले हमचा नारा खऱ्या अर्थानं सार्थकी ठरणार आहे. खरं तर इथं 8वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि जर एखादी मुलगी असेल, जर तिला 9वी किंवा 10वी हे शिकायला लागायचं तर पूर्ण दुर्गम भाग आहे, खूप लांब चालत जायला लागायचं. इथं खूप पावसाळ्याच्या काळी खूप पाऊस पडतो, आई वडिलांना सेफ वाटायचं नाही आणि यामुळे कुठं ना कुठं मुलीचं शिक्षण थांबवलं जायचं, तिचं लग्न केलं जायचं. हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांनी हा विचार केला की आपण 9वीचा वर्ग चालू करूया आणि येणाऱ्या वर्षात आपण पुढचे वर्ग पण चालू करतोय, कारण की त्यांचा उद्देश हा आहे की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे. शाळेमध्ये 127 पट आहे, परंतु मुलींचं प्रमाण थोडं कमी आहे, कारण दुर्गम भाग असल्यामुळं लहान लहान मुलं असल्यामुळं घरामध्ये या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जात नाही आणि 8वी पासून कोतोली गावामध्ये जायला लागते. कोतोली गाव इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत जाताना झाडे आहे, त्यामुळे त्या मुलींचं शिक्षण पुढचं होऊ शकत नाही. काय नेमकं काळजी वाटते इथं सगळं अशिक्षित लोक आहेत जास्त करून राहायला? इथं कसं जंगली प्राणी आहेत, त्या जंगली झाडीमधून जाताना किंवा असं निस्थळ म्हणजे तिथं कुठं माणसांची किंवा घरांची वस्ती नसल्यामुळं घरातल्या जरा त्या मुलींच्या बाबत भीतीच वाटते. नेमकं काय काय अडचणी अजून येते गावात लोकांना हे करतात, मुख्य म्हणजे मुलांसाठी काय अडचणी येतात? इथं तसं बघितलं तर रस्त्याची दुरावस्थाच आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारं खूप असल्यामुळं, पाऊस जास्त असल्यामुळे लाईटची दुरावस्था असते, लाईट नसल्यामुळं पाण्याची दुरावस्था होते आणि त्यामुळं सगळे इथले जे पालक आहेत ते सगळे शेतकरी असल्यामुळं, रोजगार करत असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी रानात जावं लागतं. त्यामुळे लहान मुलं सांभाळण्यासाठी मुलं जरा बऱ्यापैकी घरातच असतात. एवढेच. काय नेमकं म्हणजे इथल्या गावकऱ्यांकडनं तुमच्याकडे नेहमी मागणी होती का 9वी 10वीचे क्लास चालू करा वगैरे? हां, बऱ्यापैकी सुज्ञ पालक जे आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा इथं आता 7वीचा वर्ग निघाला, 8वीचा वर्ग निघाला, 9वीचा वर्ग निघावा, 10वीचा वर्ग निघावा, म्हणजे आमच्या ह्या मुलींचं पुढचं शिक्षण बऱ्यापैकी होईल अशा उद्देशानं मागणी होती. आता ती आपल्या आदरणीय सावकर साहेबांच्या माध्यमातून ती बऱ्यापैकी मार्गी लागली असं वाटतं. एका बाजूला शहरात असो किंवा खेड्यात मोठ्या उत्साहात विद्यार्थी नवीन कपडे, नवीन बॅग घेऊन शाळेला जात आहेत, तर काही नेते शाळेचा पहिला दिवस म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी जातात. मात्र अशा दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा अजूनही अभाव आहे. मात्र या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत नसल्यानं शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांचे पालक देखील समाधान व्यक्त करतायत. यामुळे सुमारे 200 मुलामुलींना याचा फायदा होणार असून अखंड शिक्षण सुरू राहणार आहे.